हॅलो गाईज, वेलकम इन फ्लेवर डायरीज विथ प्रीती. आज आपण पाहणार आहोत अधिक मास स्पेशल व्हेज थाली. अधिक मासला धोंड्याचा महिना देखील म्हणतात, जो 3 वर्षातून एकदा येतो. तर आजच्या स्पेशल थालीमध्ये आपण पाहणार आहोत पुरणपोळी, दूध, आमरस, कटाची आमटी, भात, कुरडी पापडी आणि अधिक मास स्पेशल धोंडे. तर चला मग सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ही डाळ एका कुकरमध्ये टाकून घ्या. यामध्ये साधारणतः 3 ग्लास पाणी टाकावे, जेणेकरून आपली डाळ गाळ शिजायला हवी. जर डाळ भिजवलेली असेल तर तुम्ही 5 ते 6 शिट्ट्या घ्या आणि जर डाळ भिजवलेली नसेल तर डाळ चांगली शिजण्यासाठी 8 ते 9 शिट्ट्या घ्याव्या लागतील. डाळ शिजेपर्यंत आपण भात लावून घेऊया. भात लावण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळेस धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एक कुकर घेऊन त्याच्यामध्ये साधारणतः 3 ग्लास पाणी घ्या. त्यात थोडेसे मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर धुतलेले तांदूळ कुकरमध्ये टाका. हे एका चमच्याने हलवून याच्या 2 शिट्ट्या घ्या. डाळ शिजेपर्यंत आपला भातही तयार होऊन जाईल. आता डाळ आणि भात शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 2 वाटी मैद्याचे पीठ. यात थोडे मीठ टाका, थोडी हळद टाका आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ चांगले मळून घ्या. पीठ जास्त घट्टही मळायचे नाहीये, जसे आपण चपातीसाठी मळतो तसेच मळून घ्या. यानंतर याच्यावर थोडेसे तेल टाकून हे पीठ मऊ करून घ्यायचे आहे. याच्यावरती ओला सुती कपडा झाकून हे 10 मिनिट भिजत ठेवायचे आहे. पीठ भिजेपर्यंत आपण आता कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करूया. त्यासाठी 2 कांदे व थोडंसं खोबरं गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. त्यात थोडी कोथिंबीर, अद्रक, लसूण ॲड करून त्याची पेस्ट करून घ्या. त्यानंतर एक कढई घेऊन त्यावरती पुरणाची चाळणी ठेवून घ्या आणि त्यामध्ये आपली शिजलेली डाळ टाका. यातील पाणी नितळू द्या. हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचे, तर कटाच्या आमटीसाठी हे पाणी आपल्याला यूज करायचे आहे. डाळ थोडा वेळासाठी थंड होऊ द्या. आता आपली डाळ थंड झालेली आहे. जे नितळलेले पाणी आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पुरणाची चाळणी ठेवून ते पुरण चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचे आहे.
तुम्ही पुरण दळण्यासाठी पुरण यंत्राचा उपयोगही करू शकता. यातील 2 चमचे डाळ कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून घ्या. तुम्ही पाहू शकता पुरण आता चांगल्या प्रकारे दळून झालेले आहे. ही कढई गॅसवरती ठेवा. हे आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप गूळ ॲड करा. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला विलायची पूडही टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पुरणाला किती सुंदर कलर आलेला आहे. अशा प्रकारे पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण पहिले थंड करून घ्या. यानंतर पीठ मऊ करून असा पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. त्याला हाताने गोल गोल आकार देऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचे आहे. अशा प्रकारे पुरण भरून याचा गोळा बनवून तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. आता एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्या. जास्त प्रेस करून पोळी लाटल्याच्या नंतर त्यातून पुरण बाहेर येण्याची शक्यता असते. त्यानंतर ही आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता पोळी आपली टम्म फुगलेली आहे आणि कुठे फुटलेलीही नाही. पोळी शेकून काढून घ्या. यानंतर आपण कटाची आमटी बनवायला घेऊया. यासाठी एका भांड्यात तेल घ्या. कढीपत्ता ॲड करा आणि वाटलेले मिश्रण त्यात ॲड करून चांगले परतवून घ्या. आता यात ॲड करा अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिर्च, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. हे चांगले परतवून घ्या. त्यानंतर डाळ नितळलेले जे पाणी आपण बाजूला ठेवले होते ते या मिश्रणात ॲड करा. आवश्यकतेप्रमाणे पाणी ॲड करून घ्या. तुम्ही अजून डाळीचे पाणी त्यात ॲड करू शकता. मीठ टाका. आता याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घ्या आणि या आमटीला एक उकळी येऊ द्या. तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आपली कटाची आमटी तयार आहे. यानंतर आपण धोंडे बनवायला घेऊया. त्यासाठी मी चपातीचे पीठ घेतलेले आहे. त्याचे अशा प्रकारे गोळे करून घ्या. जसे आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पिठामध्ये पुरण ॲड केलेले त्याचप्रमाणे धोंडे बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे गोल आकार देऊन त्यात पुरण भरायचे आहे.
याला आता मी आपण मोदक ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे आकार देऊन वरचे पीठ काढून त्याचा गोल तयार केलेला आहे. तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. आता हे धोंडे तेलामध्ये तळून घ्यायचे. आता हे तळलेले आहेत, हे काढून घ्या. याच तेलामध्ये मी कुरडई आणि पापडी तळून घेतलेली आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली अधिक मास स्पेशल व्हेज थाली. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.